हॅलो, हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज पहिल्यांदाच म्हणजे 2025मधलं पहिलं माझं मॉर्निंग रुटीन आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर साधारणतः 6च्या दरम्यान मी उठत असते, पण आता थंडी थोडीशी जास्त झाली, जास्त सुरू झाली, त्याच्यामुळे काही उठायला होत नाही. त्यामुळे 7 सव्वा 7च्या दरम्यान जे आहे ते मी उठून जाते आणि उठल्यानंतर थोडा वेळ गॅलरीत जाते, कारण थंड जोपर्यंत हवा लागत नाही तोपर्यंत झोप काही जात नाही. आणि त्याच्यानंतर जे आहे ते एक ग्लास मी कोमट पाणी घेऊन गॅलरीमध्येच जे आहे ते पीत बसते, कारण मग थंड जेव्हा लागतं ना तेव्हा पूर्णपणे जे झोप डोळ्यातून जाते आणि डोक्यात तेव्हा विचार असतो की दिवसभर मला काय काय काम करायचे आहेत, किंवा ऋतूसाठी आज काय काय बनवायचं आहे मला त्याला जेवायला, किंवा कुठं बाहेर जायचं आहे का, या गोष्टीची सगळी प्लॅनिंग चालू असते. आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं आमच्या इकडं तरी, कारण समोर सगळा डोंगर वगैरे आहे, पक्षी वगैरे छान असतात. आणि गॅलरीमधून बसल्यानंतर सकाळी सकाळी असं वातावरण म्हणजे पाहायला भेटलं तर दिवस पण आपला जो आहे तो खूप छान जातो. आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे पिऊन फ्रेश वगैरे होऊन मी जे आहे ते मॉर्निंग वॉकला जाते. तर आता थंडी थोडीशी जास्त आहे, त्यामुळे मी जास्त वेळ काही खाली थांबत नाही, अर्धा पाऊण तास जे आहे ते मी फिरून येते. आणि सकाळी सकाळी छान असं सूर्याचं दर्शन पण आज मला झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ऊन पण कोळं कोळं छान होतं, त्यामुळे थोडा वेळ खाली फिरले आणि 2 किलोमीटरचं जे माझं टार्गेट असतं ते कंप्लीट केलं. आणि मी त्याच्यानंतर जे आहे ते घरी आले. तर सुरुवात मी 9 ते 10 दिवस झाले आता जे आहे ते सकाळी फिरायला जाते. तर सुरुवाती मी फक्त अर्धा किलोमीटरपासून चालू केली होती, त्याच्यानंतर थोडंसं वाढवत आज मी 2 किलोमीटरपर्यंत पोहोचलेले आहे. तर सुरुवातीलाच जास्त जर आपण म्हणजे चालू केले त्या दिवशी जर आपण 2 किलोमीटर चाललो तर दुसऱ्या दिवशी काही उठायची इच्छा होत नाही, कारण पाय पण तेवढे दुखायला लागतात. त्यामुळे जी आहे ती सुरुवात मी थोड्या वेळ वाढवला आणि आत्ता 2 किलोमीटर मी इझिली चालू शकते. त्यानंतर जे आहे ते थोडा वेळ बसले वगैरे आणि एक ग्लास पण नंतर पाणी वगैरे पिले. आणि त्याच्यानंतर सुरू होते सकाळची कामाची जी आहे ती लगबग. तर किचन पूर्णपणे मी रात्रीच आवरलेलं असतं, त्याच्यामुळे किचनमध्ये काही एवढा असा पसारा पण नसतो. आणि भांडे वगैरे रात्री झाल्यामुळे काही किचनमध्ये भांडे वगैरे नसतात. तर हॉल पूर्णपणे आवरून घेतला. आणि हे जे कार्पेट आहे तर मी 2-4 दिवस किंवा 5-6 दिवसांनी जे आहे ते माझ्याकडे अशा प्रकारचे 2 सेम कार्पेट आहेत, त्यामुळे ते कधी धुवायला टाकते आणि त्याच्यानंतर दुसरं कार्पेट हे टाकत असते. तर सकाळी सकाळीच मशीनला लावलं तर दिवसभर ते पण जे आहे ते वाळून जातं. आणि इथं मग पूर्णपणे जे आहे ते हॉलच्या पसारा जो आहे तो आवरून ठेवला, कारण रात्री जरी थोडाफार आवरला तरी ऋतू मग झोपेपर्यंत त्याचं काही ना काही खेळायला चालू असतं. तर थोडा तरी पसारा हॉलमध्येच असतोच. त्याच्यानंतर जे आहे ते पूर्णपणे आवरावर केली. आणि ह्या ब्रश खरंच खूप उपयोगीचा आहे. तर इथं त्यानेच जे आहे तुम्ही सोफा वगैरे क्लीन करून घेते. म्हणजे काय होतं की सकाळी सकाळी जर घरातली पूर्णपणे आवराआवर जर झाली तर दिवसभर दुसऱ्या कामासाठी पण वेळ देता येतो. आणि माझं असं आहे की ऋतूला दिवसभर सांभाळायला पण लागतं, म्हणजे त्याला तो थोडासा मोठा झाला आहे आता, तो खेळतो, पण त्याच्याकडे लक्ष पण दिवसभर तेवढंच ठेवायला लागतं, कारण कुठे काही करेल काही सांगता येत नाही मुलांकडे. आणि घरामध्ये मी एकटीच असल्यामुळे म्हणजे ह्या सर्व गोष्टी मला एकटीलाच सांभाळाव्या लागतात. नंतर दिवसभर स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो, त्याचं जेवण वगैरे असतं. त्यामुळे मी काय करते, सकाळी अंघोळीच्या अगोदर जे आहे ते घराची पूर्णपणे क्लिनिंग करून जाते. कारण काय होतं की ऋतू उठल्यानंतर खेळतो पण, आणि इकडं तिकडं जर धूळ वगैरे असेल तर मग तो हात वगैरे लावतो, तर ते व्हायला नको. त्याच्यासाठी मग मी सकाळी सकाळी जे आहे ते पूर्णपणे घर क्लीन करते आणि लवकर उठते, कारण त्याच्यासाठीच. कारण सकाळी लवकर जर उठले तर मग कामं पण जे आहेत ती वेळेत होतात. आणि ऋतू उठायच्या अगोदर ही पूर्णपणे कामं मी करून घेते. नाहीतर ज्या कामासाठी मला 10 मिनिट लागतात ते काम माझं अर्धा पाऊण तास जे आहे ते चालू राहतं, कारण त्याला परत सांगायला लागतं हे करू नको ते करू नको. त्याच्यामुळे जे आहे ते तो झोपला तोपर्यंत मी सकाळची जे आहे ते आवरावर पूर्णपणे करून घेते. आता पूर्णपणे जे आहे ते हॉल वगैरे क्लीन झाला, त्याच्यानंतर लगेच झाडू वगैरे मारून घेते.
आणि ज्या पण ज्या आहे ते चांगल्या सवयी सकाळी सकाळीच म्हणजे जो पण काही स्वतःसाठी वेळ देता येतो किंवा ज्या आपण आपल्या गोष्टी आहेत स्वतःसाठी करण्याच्या, कारण दिवसभर तर जे आहे ते आपण घरासाठी आपल्या मुलांसाठी करत असतो, पण दिवस म्हणजे सकाळचा जो थोडासा वेळ असतो तो आपण स्वतःसाठी किंवा एकांतात घालवत असतो. त्यामुळे सकाळी सकाळी जो वेळ भेटतो तो मी खूप छान प्रकारे स्वतःसोबत टाईम स्पेंड करते, कारण दिवसभर तो वेळ पण भेटत नाही. आणि काय होतं की एक झाले की एक झाले की एक कामं वगैरे चालू असतात आणि त्याच्यानंतर दिवसभर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा चालू असतात आणि सकाळी सकाळी एकदम पूर्णपणे शांतता असते आणि आपल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येतात. त्याच्यानंतर लगेच टी व्ही युनिट वगैरे मी क्लीन करून घेते, स्वच्छ पुसून घेते, कारण काही ना काही तिथं राहिलेलं असतं. मग ऋतू जाऊन तिथं म्हणजे जास्त वेळ तर तो इथंच असतो, त्यामुळे सकाळी सकाळी एकदा क्लीन करून घेतला की दिवसभर मग काही त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायची गरज नाही. आणि आता असं विचार करतो की हा टी व्ही जो आहे तो वरती लावावं, कारण एके दिवशी असंच झालं की मी स्वयंपाक करत होते आणि ऋतू तिथे खेळत होता आणि त्याची दोरी वगैरे काहीतरी त्या खाली टी व्हीच्या अडकली आणि तो एकदम ओढायला गेलो, तो टी व्ही त्याच्या अंगावर येता येता राहिली. मी तेवढ्यात जे आहेत मी लक्ष दिलं तर, आणि अचानक मी म्हणजे पटकन धावत आले आणि तो टी व्ही मी उचलला. तर असं काहीतरी होत असतं, त्यामुळे खरंच मुलांकडे लक्ष, आणि त्यांना माहिती नसतं की आपण हे केल्यानंतर काय होईल किंवा काय करायचं आहे, तर ते अशा गोष्टी करत राहतात. आणि त्याच्यामुळे विचार करतो आहे की टी व्ही आपण वरती ठेवूयात. मग त्याच्यानंतर जे आहे ते मी याच्यावरती काहीतरी असं छान असं म्हणजे हा टेबल छान असं डेकोरेट करेल. पण आत्ता तर त्या गोष्टी काही माझ्या होत नाहीत, कारण जे पण काही मी डेकोरेशन वगैरे केलं तर ते थोडे दिवस म्हणजे राहत नाही, कारण इकडल्या वस्तू तिकडं तिकडल्या वस्तू इकडं असं काहीतरी होत असतं. आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आमच्या हॉलच्या ज्या आहेत त्या भिंती पूर्णपणे रंगलेल्या आहेत आत्ता तरी. पण काय करायचं, काय त्यांना नको म्हटलं तर त्यांना ते कळत पण नाही आणि ते त्यांना छान वाटतं उलट भिंती वगैरे रंगवायला. तर असं लहान मुलं म्हटलं की घरातल्या भिंती तर ह्या रंगलेल्याच असतात. त्याच्यानंतर जे आहे ते टी व्ही टिपॉय पण मी क्लीन करून घेतल्या. तर हा टिपॉय आता मला रिप्लेस करायचा आहे, बघू आता कधी त्याला वेळ भेटतो. पण असं वाटतं की नवीन घेण्यापेक्षा जेव्हा माझं स्वतःचं घर होईल तेव्हाच मी या सर्व गोष्टी ज्याच्या माझ्या डोक्यात आहेत त्या सगळ्या ज्या आहेत ते नवीन घेईन. बघू 2025मध्ये झालं तर होईलच. बघू, त्याच्यासाठी तर प्रयत्न चालूच आहेत. झालं तर स्वामींच्या आशीर्वादाने होईल. आणि त्याच्यानंतर जे आहे ते सकाळी सकाळी मस्त असं घराची पूर्णपणे जी आहे ती क्लिनिंग वगैरे करून घेतली. आणि 2025मध्ये मी ठरवलेलंच आहे की सकाळी लवकर उठून पूर्णपणे जे आहे ते घर वगैरे क्लीन करून घ्यायचं. आणि आता आज 10 तारीख आहे, तर हे 10 दिवस झाले मी या गोष्टी सर्व पाळलेल्या आहेत. आणि छान वाटतं दररोजचे कामं दररोज म्हणजे ज्या दिवशी ठरवलेलं त्या दिवशी ती कामं कंप्लीट झाली की दुसऱ्या दिवशी त्या कामांचा लोड जो आहे तो पण राहत नाही आणि मनाला एक समाधान असतं की ठीक आहे, आज आपण जे ठरवलं होतं ते कंप्लीट झालं. आणि त्याच्यानंतर जे आहे ते बेसिन असेल किंवा बाथरूम त्या गोष्टी पण मी लगेच सकाळी म्हणजे आंघोळीच्या अगोदर क्लीन करून घेते. म्हणजे आता या बाथरूम काही मी दररोजच्या दररोज घासत नाही, पण एक दिवस आड जे आहे ते बाथरूम वगैरे घासून घेते. आणि इथं माझं हॉल वगैरे सर्व घर पूर्णपणे छान असं क्लीन झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब.